मेरे प्यारे बच्चों और आदरणीय पेरेंट्स, बड़े प्रेम और बड़े सम्मान से मैं आप सभी का हार्दिक स्वागत करता हूं। बेटा, आपकी फाइनल एग्जाम आ रही है। एक बात याद रखो, आपका रिजल्ट बहुत शानदार बेहतरीन आने वाला है। ऐसा रिजल्ट की कभी आपने उसकी कल्पना की नहीं होगी, सोचा भी नहीं होगा। इसके लिए आपको क्या करना होगा? आपको बस एक टेस्ट देनी होगी एंड दैट टेस्ट इज नोन एज फाइनल एग्जाम। एग्जाम क्या रहती है? वो आपने की हुई पढ़ाई की तो बस एक टेस्ट रहती है। एग्जाम वो तो आने वाली है, आने दो। मुझे उसी का तो इंतजार है, क्योंकि वही तो मेरा सपना साकार करने वाली है। आने दो एग्जाम, हासिल करना है मुझे मेरा डॉक्टर इंजिनियर बनने का मकाम। बेटा, तुम्ही डॉक्टर इंजिनियर बनण्याकरता अहोरात्र मेहनत केलेली आहे आणि करत आहात। या मेहनतीवर विश्वास ठेवून हिमतीने जर परीक्षा सामोरे गेला तर तुम्ही तुमचे स्वप्न साकार करू शकाल। म्हणतात ना, युद्धापूर्वी तुम्ही जेवढा घाम गाळाल तेवढं युद्धभूमीवर तुमचे रक्त कमी सांडेल। परीक्षेपूर्वी तुम्ही सुद्धा खूप मेहनत करून घाम गाळलेला आहे। त्या घामाचा परफ्यूम होण्याची वेळ आली आहे। तुमचा विजय होऊन रिझल्टच्या दिवशी यशाचा सुगंध तुमच्या आयुष्यात दरवळणार आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेचा थोडाफार का होईना स्ट्रेस असणे स्वाभाविकच आहे। मी तुम्हाला एक्झामचा स्ट्रेस न घेता परफॉर्मन्स कसा वाढवायचा त्यासाठी काही गाईडलाईन देणार आहे। गाईडलाईन ऑन हाऊ टू क्रॅक नीट, GMAIN, MSTCET and get relief from exam stress याबद्दल तुमच्याशी बोलणार आहे। बेटा, सध्या तुम्ही फाईट मोड मध्ये आहात। एक्झामच्या दिवशी जर तुम्ही फ्रेश मोड, दॅट इज आय कॅन डू इट या मोड मध्ये राहिलात तर रिझल्टच्या दिवशी तुम्ही फ्लाईट मोडवर जाणार आहात। एक्झामच्या दिवशी फ्रेश मोड, दॅट इज आय कॅन डू इट या मोडवर राहण्यासाठी, एक्झाम क्रॅक करण्यासाठी 5 इम्पॉर्टंट गाईडलाईन मी तुम्हाला देणार आहे। मला खात्री आहे ह्या गाईडलाईन्स तुम्ही जर अंमलात आणल्या तर रिझल्टच्या दिवशी यशाचा सुगंध तुमच्या आयुष्यात दरवळणार आहे। ह्या 5 इम्पॉर्टंट गाईडलाईन्स मुळे इक्वल स्टडी विल मेक यू अनइक्वल। फर्स्ट गाईडलाईन इज जसा विचार तसा जीवनाला आकार। ईश्वराने नशिबाची रेषा तुमच्या हातात दिल्यात, याचा अर्थ तुमचे नशीब तुमच्या हातात आहे असं म्हणतात। त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की तकदीर की लकीरें हाथों में मत तलाशो यारो, तकदीर तो उनके भी होती है जिनके हाथ नहीं होते। याचाच अर्थ आपलं नशीब आपल्या विचारावरच असतं। आपले विचारच आपले भविष्य घडवणार असतात, आपल्या भविष्याला आकार देणारे असतात। जसा विचार तसा जीवनाला आकार। मला एकच सांगायचं, ऑल इज वेल, सब अच्छा होने वाला है। ऑल इज वेल, सब अच्छा होने वाला है। ये थॉट जब भी असत्यिक विचार आते हैं, ये थॉट खुद को दे दो, ऑल इज वेल। दुसरी गाईडलाईन आहे, मेहनत ही मंजिल आहे। तुमच्या मनाला जर वाटत असेल की मी या एक्झाम मध्ये सफल होणार की नाही, तर मला ठामपणे सांगा, मी जिंकणार। हो, मी जिंकणार। हो, मी जिंकणारच, मी विजेता होणारच। भारतरत्न APJ कलाम साहब कहते हैं, END means not it, but its meaning is that effort never dies। जो आपने एफर्ट किए है, मेहनत की है, वो रंग लाएगी ही लाएगी। इसका मतलब मेहनत ही मंजिल है। थर्ड गाइडलाइन, हिम्मत ए मर्दा तो मदद ए खुदा। बेटा, तुम्ही सर्कशीच्या बाहेर बांधलेला हत्ती कधी बघितला असेल? एक छोट्याशा खुटाला खूप मोठा हत्ती बांधलेला असतो त्याच्या पायाला
एक दोरीच्या साईनं खुट्याला बांधलेलं असतं. आपण जर विचार केला तर तो एक झटका दिला तर तो खुटा आणि तो दोर तोडून हत्ती फ्री होऊ शकतो, पण तो तसं करत नाही. तुम्ही जर बघितलं हत्तीमध्ये तो खुटा तोडण्याची शक्ती आहे किंवा नाही हा प्रश्न जर विचारला तर आपल्याला कोणी पण सांगेल त्यामध्ये ती शक्ती आहे. ती शक्ती दाखवण्यासाठी त्याला काय करावे लागेल? स्वतःवर विश्वास ठेवून हिमतीने त्याला कृती करावी लागेल. कोणती कृती? तर दोरी ओढण्याची आणि खुटा ओढण्याची. थोडक्यात हत्तीने जर स्वतःवर विश्वास ठेवून जर हिमतीने कृती केली तर तो सफल होणारच. तसेच तुम्ही सुद्धा स्वतःवर विश्वास ठेवून जर हिमतीने कृती केली तर तुम्ही सुद्धा सफल होणार. एक्झाम क्रॅक करा. तुम्हाला कोणती कृती करायची आहे? एग्जामच्या दिवशी एग्जामला हिमतीने फेस करावायचे आहे. एग्जाम हिम्मत से देना है, उसमें ही आपका हित है, उसमें ही आपको सफलता मिलने वाली है. म्हणतात ना, हिम्मत मर्दा तो मदद एक खुदा. गॉड हेल्प दोज हु हेल्प देमसेल्फ. फोर्थ पॉइंट, मन में रखो विश्वास. तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्वास असायला हवा. तुमच्याकडे ध्येय प्राप्त करण्याची सर्व योग्यता असतानाही जर तुम्हाला वाटले की मी हे करू शकत नाही तर ती गोष्ट होतच नाही. तुमच्याकडे कमी योग्यता असताना सुद्धा जर तुम्ही ठरवले की मी हे ध्येय प्राप्त करू शकतो तर तुम्ही ते नक्कीच करू शकता. एक्झाम हे तुमच्यासाठी आव्हान आहे. त्या आव्हानातून तुम्ही इजी बाहेर पडू शकता जर तुमच्यावर विश्वास असेल तर. फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची काळजी नसते. त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून स्वतःच्या बळावर विश्वास असतो. विश्वास ही माणसाला लाभलेली फार मोठी शक्ती आहे. अनेक मोठमोठे चमत्कार माणसाने या विश्वासाच्या बळावर केलेले आहेत. तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल की मी ही एक्झाम टॉप करू शकतो तर तुम्ही ही एक्झाम नक्कीच टॉप करू शकता. सर्वोच्च निकालाची सुरुवात आजच होते. ज्या क्षणी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल त्या क्षणीच तुमचा टॉप सक्सेस ठरलेला आहे. जो श्रद्धा, पाचवा पॉइंट, जो श्रद्धा टिकवतो, श्रद्धा त्याला टिकवते. ईश्वराची तुमची श्रद्धा अशी असायला हवी की कोणते आव्हान पेलण्यासाठी तुम्हाला तो मदतच करणार आहे. यशस्वी होण्यासाठी श्रद्धा हवी असते. श्रद्धेला खतपाणी घालून तिला वाढवा आणि टिकवा. जो श्रद्धा टिकवतो त्याला श्रद्धा टिकवते. त्यामुळे सदैव ईश्वरावर विश्वास ठेवा, कारण आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समय तो आपल्या बरोबरच असतो. तो नेहमी आपल्याला मदतच करत असतो. तुमच्या सगळ्या काळज्या त्याच्यावर सोडा, त्याला तुमची काळजी आहे. संपूर्ण गायकवाड क्लासेसचा हात तुमच्या पाठीवरती आहे. याद रखो, कोई भी सपना इंसान के साथ से बड़ा नहीं होता. हारा तो वो है जो कभी लढा नाही. आता फक्त लढ बेटा, तू पण शेर आहेस. शेळी बनून परीक्षेला सामोरे जाण्यापेक्षा तुझ्या मेहनतीवर विश्वास, ईश्वरावर श्रद्धा ठेव आणि निर्भयपणे शेर बनून परीक्षेला सामोरे जा. फाइट बेटा, फाइट. अब फाइट करने की और रिजल्ट के दिन फ्लाइट मोड में जाने का. देयरफॉर मेरे प्यारे बच्चों, रिमूव स्ट्रेस, इंक्रीज योर सेल्फ कॉन्फिडेंस, ट्रस्ट ऑन योर सेल्फ, कीप फेथ इन गॉड एंड फेस द एग्जाम. यू आर गोइंग टू विन. एग्जाम को खुशी से जाओ, खुशी से ही लौटोगे. बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट फॉर एग्जाम. डॉक्टर, इंजीनियर बनने का आपका ख्वाब हकीकत हो जाए. रिजल्ट की खुशी के चिरागों से आपकी जिंदगी रोशन हो जाए. डॉक्टर इंजीनियर बन के महक जाए कुछ यूं ही जिंदगी आपकी कि गुलाब की खुशबू भी फीकी हो जाए, गुलाब की खुशबू भी फीकी हो जाए.